Good evening. Welcome. In last lecture, we discussed about what is risk and how we calculate the risk. Okay. What is meant by risk? Risk is the product of likelihood and consequences. We got example is here. Okay. रिस्क आहे एखाद्या पॉइंट मध्ये रिस्क आहे ती रिस्क काय आहे तर इट इज अ प्रोडक्ट ऑफ लाइकलीहुड आणि कॉन्सिक्वेन्सेस. लाइकलीहुड म्हणजे काय तर हाऊ लाइकली दिस इज प्रोबॅबिलिटी थिंग म्हणजे तो ऍक्सिडेंट जर होणार असेल तर त्याचे चान्सेस काय म्हणजे आपण जर मेकॅनिकल हजार्डचा किंवा फिजिकल हजार्डचा विचार केला मेकॅनिकल हजार्ड बद्दल बोलतोय ना आपण सेफ गार्डिंगच्या रिगार्डिंग तर एखादा रोटेटिंग पार्ट असेल त्याच्या बरोबर वर्कर कॉन्टॅक्ट मध्ये येईल का किती चान्सेस आहेत येण्याचे तर हे एक तर काय असू शकतात अनलाइकली असू शकतात बरोबर अनलाइकली असू शकतो किंवा आपण म्हणू शकतो की तो येऊ शकतो म्हणजे आपण काय म्हणणार त्याला आय थिंक आपण त्याला असं म्हणू की प्रोबॅबल. ओके प्रोबॅबिलिटी आहे तो येण्याची किंवा मोर प्रोबॅबल असू शकतो जास्त चान्सेस आहेत येण्याचे किंवा डेफिनेट असू शकतो डेफिनेट टू कॉन्टॅक्ट मध्ये हे 4 पॉइंट आहेत. मग आपल्याला काय करायचं असतं तर जेव्हा आपण रिस्क असेसमेंट करतो तेव्हा आपल्याला या लाइकलीहुडला मार्किंग सिस्टीम द्यायची असते बरोबर आहे हे समजून घ्या. मार्किंग सिस्टीम इन द सेन्स काय की जर अनलाइकली असेल जर तो कॉन्टॅक्ट मध्येच येणार नसेल तर आपण काय करतो 1 to 2 त्याला मार्क देऊ टाकतो बरोबर. कधीतरी येतो कॉन्टॅक्ट मध्ये किंवा येतच नाही. प्रोबॅबल म्हणजे चान्सेस आहेत येण्याचे पण एवढे पण नाहीये येऊ शकतो पण काहीतरी रिझन असेल त्याच्यावर तरी का आपण 2 to 5 देऊ शकतो त्याचे क्लिअर 3 to 5 देऊ शकतो. इथं आपण 6 to 7 देऊ शकतो मोस्ट प्रोबॅबल किंवा 6 to 8 बनवू आणि डेफिनेट असेल तर 9 to 10 देऊ शकतो मार्क्स. इज दॅट क्लिअर? हे मार्क देऊन आपल्याला काय करायचं तर रिस्क कॅल्क्युलेट करायचे आपल्याला काय करायचे रिस्क कॅल्क्युलेट करायचे. मग लाइकलीहुड आपण कधी 4 पॉइंट मध्ये डिस्कस करतोय. पहिला मुद्दा असतो काय अनलाइकली म्हणजे तो कॉन्टॅक्ट मध्ये येईल किंवा नाही येणार. प्रोबॅबल म्हणजे काय की तो कॉन्टॅक्ट मध्ये येऊ शकतो बट सम सर्टन रिझन बिहाइंड इट. ओके most probable is nothing but the probability of the contact with that machine is greater. खूप चान्सेस आहेत आणि डेफिनाइट म्हणजे सर तो येणारच आहे कॉन्टॅक्ट मध्ये त्या रोटेटिंग पार्टच्या तो कॉन्टॅक्ट मध्ये येणारच आहे त्याला पर्याय नाही त्याशिवाय वर्क करू शकत नाही. दॅट इज नथिंग बट लाइकलीहुड. ओके अँड कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे काय आहे तर हाऊ severe the hazard must be happen or injury must be happen to that worker when he contact with that rotating or moving part. समजा आपण जर एखादा स्नॅगिंग पॉइंट घेतला स्नॅगिंग पॉइंट तुम्हाला माहित आहे एखादा रोटेटिंग पार्टिकल असेल तर त्याच्यापासून एखादी गोष्ट बाहेर आली असेल त्याचा एखादा स्क्रू असेल त्याचा एखादा नट असेल तो जर बाहेर आला असेल तर तो आपल्याला डॅमेज करू शकतो. रोटेट होऊन हाताला लागू शकतो थोडकू शकतो स्क्रॅच होऊ शकतो. ओके तर त्याच्यामध्ये काय आहे कॉन्सिक्वेन्सेस आहे तो मायनर आहे. कॉन्सिक्वेन्सेस हा काय आहे मायनर आहे. मायनर इन द सेन्स काय की जास्त मोठी इजा होणार नाहीये बरोबर. मग मायनर पेक्षा जर पुढे झाला तर काय होणार आहे मेजर. मला खूप जोरात लागलं रक्त आलं टाके पडले याच्यापेक्षा जर माझा हातच कट होत असेल तर त्याला आपण सिव्हिअर म्हणतो. आणि जर एखाद्या
ऍक्सिडेंट पासून एखाद्याची डेथच होऊ शकते. फॉर एक्झाम्पल फॉलिंग फ्रॉम हाईट, if the person is falling above the 20 feet or 10 feet 20 feet, then it could be fatal. He could be a fatal injury or he could be a expired. तो एक्सपायर होऊ शकतो. बरोबर आहे. मग त्याला आपण फेटल म्हणतो किंवा डिझास्टर म्हणतो. काय म्हणतो? डिझास्टर म्हणतो. इथं सुद्धा आपण मार्क देणार आहे. सेम कसं आपण याला स्केल दिलेला आहे तसं याला स्केल देऊया. म्हणजे याच्यासाठी काय ना 1 to 2, याच्यासाठी 3 to 5, याच्यासाठी 6 to 8 आणि याच्यासाठी 9 to 10. इज दॅट क्लिअर? समजतंय का? आणि याच्यापासून आपण रिस्क काढू शकतो. याच्यापासून आपण काय काढू शकतो? रिस्क काढू शकतो की कशा प्रकारची रिस्क आहे. It could be a minor risk, it could be a major risk, it could be a severe risk, or it could be a fatal risk. Very high, low risk, कमी आहे risk sir, high आहे, very high आहे, अशी आपण म्हणणार आहे. समजतंय? रिस्क आहेच की, पण कमी आहे जास्त आहे याचा परिणाम होणार आहे. मग याच्यातून आपण मल्टिप्लिकेशन करणार आहे. आता सगळ्यात जास्त रिस्क कधी असू शकते? जेव्हा डेफिनाइट असेल आणि फेटल असेल. 10 into 10 100, 10 into 10 काय? 100. जर तुमची रिस्क 100 आली नंबर मध्ये तर इट कुड बी अ व्हेरी व्हेरी डेंजरस रिस्क. अतिशय मोठी रिस्क झाली, व्हेरी हाय रिस्क. मायनर रिस्क सगळ्यात कमी काय असेल? अनलाइकली असेल इव्हेंट आणि इजा होणारी काय असेल? खूप लहान असेल. म्हणजे एखादी टाचणी ती खाली पडली, ती माझ्या पायाला लागण्याचे चान्सेस कमी आहेत कारण की आरबीआय सेफ्टी शूज असतात माझ्या सहसा पीपी आपण यूज करतो. ऍक्च्युली पीपी हा लास्ट पर्याय असतो तरी पण मी म्हणतो चांगलं हाऊसकीपिंग आहे आपलं, त्यामुळे ती जाण्याचे चान्सेस आहेत पीपी. आणि लागल्यावर दुसरं काय मला टोचणार आहे फक्त मायनर रिस्क आहे. म्हणजे 1 into 1 काय झालं? 1 झालं. दिस इज व्हेरी लो रिस्क. पण जर आपण एखादा इव्हेंट घेतला, समजा एखादा कटिंग टूल आहे आणि ते मी एक कट करतोय मशीननी, कटिंग टूलनी काय करतोय एखादं ऑब्जेक्ट आहे किंवा एखादा हे आहे काय म्हणून त्याला ऑब्जेक्ट म्हणून ऑब्जेक्ट कट करतोय, तर ते ऑब्जेक्ट कट करताना एकतर मला लागण्याचे चान्सेस आहेत. सर इट कुड बी अ प्रोबॅबल और मोर प्रोबॅबल 6 and the injury should be major or severe 5 to 6. Then the multiplication of 6 into 5 30, 6 into 8 48. Is that clear? मग ही काय झाली? पण मेजर रिस्क झाली. ही काय झाली? मेजर हाय रिस्क झाली. लक्षात येते? आता आपण वेगवेगळ्या रिस्कला काढू शकतो. रिस्क काढण्यासाठी आपण सहसा 2 गोष्टींचा अभ्यास करतो. वन इज कॉल्ड ॲज हिरा. Kindly write down this. This is very important. HIRA, HIRA, Hazard Identification and Risk Analysis. लॉन्ग फॉर्म काय याचा? हजार्ड. हजार्ड काय करायचं आहे? आयडेंटिफाय करायचं आहे. आयडेंटिफिकेशन, हजार्ड आयडेंटिफाय करायचं आहे आणि रिस्क काय करायची आहे? अनालाइज करायची आहे. रिस्क काय करायची आहे? अनालाइज करायची आहे किंवा असेस करायची आहे. याला आपण हिरा, दिस इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ हजार्ड आयडेंटिफिकेशन अँड रिस्क अनालिसिस. रिस्क अनालिसिस. अजून काही पार्ट आहे, हॅजॉप आहे जे पुढे गेल्यानंतर तुम्हाला होणार आहे. हजार्ड अँड ऑपरेटिव्हिटी. ओके, हजार्ड अँड ऑपरेटिव्हिटी म्हणजे हॅजॉप. HAZOP हॅजॉप. त्याचा पण लॉंग फॉर्म आहे हजार्ड अँड ऑपरेटिव्हिटी. ते मी घेईन तुमचं काही इश्यू नाही. पण आता आपण काय बघतोय? हजार्ड आयडेंटिफिकेशन अँड रिस्क अनालिसिस. मी याचा लॉंग फॉर्म तुम्हाला पाठवेन, तुम्ही ते लिहून काढा.
ओके, आता ही शीट तयार कशी केली जाते, रिस्क आयडेंटिफाय कशी केली जाते ते आपण डिस्कस करणार आहोत आणि मग आपण सेफ गार्ड वळणार आहोत की कसे गार्ड प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे आपण यूज करणार आहे. म्हणजे हेरिकेजचा लॉ आहे की आपण एखादी रिस्क कशी रिमूव्ह करतो, हजार्ड एखादा कसा रिमूव्ह करतो, दॅट इज द मेन पॉइंट. ओके, काइंडली सी दिस. ओके, दिस इज द रिस्क असेसमेंट चार्ट. तुम्हाला हा दिसतोय सर्वांना? बघा प्लीज मन लावून बघा, कारण की ह्या गोष्टी आपल्याला खूप खूप मदत करणार आहेत पुढं लाईफ मध्ये. सो फॉर एक्झाम्पल एक मशीन आहे, त्या मशीनचा मला काय करायचं आहे, सेफगार्डसाठी अनालिसिस करायचं आहे. मेन पर्पज ऑफ रिस्क असेसमेंट टू डिसाइड which machine should give priority and which parts of the machine should be safeguarded first. मला याचा रिस्क अनालिसिस करून काय मिळणार आहे, मला असेसमेंट करून काय मिळणार आहे, तर मला कुठल्या मशीनला प्रायोरिटी द्यायची आहे आणि कुठल्या पार्ट्सना मला काय करायचं आहे, पहिल्यांदा सेफगार्ड करायचं आहे. तर इथं कंपनीने नेम दिले, कंपनी आहे ABC फूड प्रोसेस लिमिटेड. फॉर एक्झाम्पल दिले, डेट ऑफ सर्वे आहे 10 मार्च 2005 अंदाजे. सर्वे डन बाय सम सुपरवायझर, सेफ्टी सुपरवायझर, मेंटेनन्स अँड ऑपरेटर. ओके, ऑपरेटर आपल्याला सांगणार आहे की याचं ऑपरेशन कसं होणार आहे, मेंटेनन्स वाला सांगणार आहे मेंटेनन्स कसा केला जातो, याच्यावर विचार करून आपण हे सगळं करणार आहे. मशीनचं नेम आहे इंटिग्रेटेड व्रॅपिंग लाईन. ओके, ट्रे व्रॅपर, ट्रे काय करतोय, तो व्रॅप करतोय म्हणजे पॅकिंग करतोय. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण काय करतो, आयडेंटिफाय द डिस्क्राईब एव्हरी हजार्डस मशीन, मोशन अँड हार्मफुल कंडिशन. पहिल्यांदा मी काय करतो, मोशनची प्रत्येक हार्मफुल कंडिशन नोट डाऊन करून घेतो. काय असेल, फॉर एक्झाम्पल रोटेटिंग शाफ्ट असतील, इन रनिंग निप पॉइंट असतील. मी निप पॉइंट तुम्हाला सांगितलंय, शेअरिंग पार्ट असतील, रेसिप्रोकिंग पार्ट असतील, पंचिंग ऍक्शन असेल, इम्पॅक्ट हजार्ड असेल, फ्लाइंग अब्रेसिव्ह सरफेस असतील, सरफेस इलेक्ट्रिकल हजार्ड असेल, टॉक्झिसिटी असेल, भरपूर काय काय जे काय सापडेल ते तो ओळीने लिहून काढणार मी. पहिलं बघा काय आहे, इनिशियल इनफीड बेल्ट क्रिएट्स पिंच पॉइंट नियर द कंट्रोलर. तिथं काय तयार होतं, एक पिंच पॉइंट तयार होते. पण पिंच पॉइंट तुम्हाला माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांनी 2 मिनिटं बघा. पिंच पॉइंट कशाला म्हणतात, जसा आपला निप पॉइंट असतो तसा हा पिंच पॉइंट आहे. हे दोन रोलर एकामेकाला जेव्हा जॉईन होतात तेव्हा इथं प्रेस होऊ शकतं बटन, म्हणून याला पिंच पॉइंट म्हणतात. प्रेस होऊ शकतं, लक्षात येते का बाळा? असा पिंच पॉइंट तयार झालेला आहे, बरोबर आहे. मग आपण काय म्हणतोय की काय होऊ शकतं, मायनर बस्टिंग ऑफ फिंगर. मायनर आहे हा काय, मायनर आहे, बरोबर आहे का? म्हणजे जास्त काय मोठं होऊ शकत नाही. ब्रस्टिंग, कट, लाईट ॲब्रेशन म्हणजे मायनर आहे. सिरियस म्हणजे काय, नॉर्मली रिव्हर्सिबल लॉस ऑफ कन्झ्युमनेस ऑफ बर्न फ्रॅक्चर्स, म्हणजे जर तिथं काही प्रॉब्लेम येत असेल तर. मेजर म्हणजे नॉर्मली इरिव्हर्सिबल. ओके, हा रिव्हर्सिबल आहे सिरियस, पण हा इरिव्हर्सिबल आहे. परमनंट स्पाइन डॅमेज, लॉस ऑफ साईट, स्पाइन डॅमेज होते, लॉस ऑफ साईट होते, इज अ मेजर हजार्ड. आणि फेटल म्हणजे काय बघा, की तो मरू शकतो. ठीक आहे, मग आता आपण याला मार्किंग द्यायचं आहे बघा. आता याचा पहिला मुद्दा, एस्टिमेट सर्वे ऑफ इंजुरी. इंजुरीचा मला सर्वे करायचा. मी काय सांगितलं होतं, माइनरला किती द्या, 1 to 2 द्या. इथं 1 दिले, बरोबर आहे का बाळांनो, दिले 1, बरोबर. आणि जर 1 आहे, बरोबर. आता हा होण्याचे चान्सेस काय आहेत, तर मायनर आहे, म्हणजे सॉरी सिव्हिरिटी काय आहे, 1 आहे. लाईकलीहूड काय आहे बाळ, प्रोबेबल आहे, पॉसिबिलिटी आहे, पॉसिबल आहे, होऊ शकतं. अनलाइकली, पॉसिबल, प्रोबॅबल आणि सर्टन. आपण नावं दिली होती काय, अनलाइकली, प्रोबॅबल, मोर प्रोबॅबल आणि डेफिनाइट म्हणजे सर्टन, बरोबर. इथं पॉसिबल म्हटलंय, त्याला होऊ शकतं, पण त्याला काहीतरी रिझन असेल. म्हणजे त्याला मार्क किती दिलेत आपण, 5. रिस्क किती झाली बाळांनो, 1 गुणिले 5 काय झाले, 5. दॅट इज द सिंपल थिंग हाऊ वी एस्टिमेट द लेवल ऑफ रिस्क. ओके, आता सेकंड, क्रशिंग हजार्ड बिटवीन ट्रे व्रॅप फिल्म फोल्डर आर्म्स अँड मशीन फ्रेम. मशीन फ्रेम आणि त्याचा जो व्रॅपिंगचं जे हे आहे तिथं काय होऊ शकतं, आपले हात काय होऊ शकतात, क्रश होऊ शकतात, आपली बोटं क्रश होऊ शकतात. द ॲम्युटेशन इंजरी टू द फिंगर्स ऑर सिव्हिअर क्रशिंग टू द हँड. सिव्हिअर क्रशिंग बरं का, हात पूर्णपणे आपला खराब होऊ शकतो. म्हणजे मार्क किती दिले पाहिजे त्याला, मेजर आहे हा,
क्रशिंग होते, पूर्णपणे डॅमेज होतोय हात आपला, म्हणजे मेजर झाला, किती मार्क? 7 दिले पाहिजेत. बरं याची प्रोबॅबिलिटी काय आहे? प्रोबेबल आहे, हा होण्याचे चान्सेस जास्त आहेत, म्हणून याला 7 मार्क्स दिले. 7 × 7 49. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा याला सेफ गार्डिंग केलं पाहिजे बाळांनो, कारण की इथं सगळ्यात जास्त रिस्क आहे. 2 नंबर याला सेफ गार्ड केलं पाहिजे, याला आपण करू शकतो, कारण की इथं कमी आहे. बर्निंग ऑफ, क्रस्टिंग ऑफ फिंगर टिप्स, बर्न्स इन हँड, हे तुम्ही वाचू शकताय. परत 5 × 5 25. समजतंय? हे असं आपण रिस्क काढू शकतो. रिस्क काढल्यानंतर gathering information may require a repeated observation, especially when determining what the worker does when normal production flow is interrupted. म्हणजे आपल्याला हे इन्फॉर्मेशन गॅदर करताना वर्कर कसा काम करतोय, तिथं काय काय रिस्क आहे ते सगळं बघावं लागणार आहे बा. ठीक आहे. नंतर मग मला काय करावं लागेल की त्याच्यावर पर्याय काढला पाहिजे. रिड्यूस रिस्क करण्यासाठी मी काय केलं, तर मी त्याला काय केलं, हे काही पॉइंट दिले. रिलायन्स बेल्ट टू इलिमिनेट पिंच पॉइंट इलिमिनेट केला, बरोबर आहे का? नंतर हे काही त्याच्यावर ऑप्शन केले आणि हे मी सबमिट केलं. म्हणजे हे कशासाठी केलं, तर इथली रिस्क कमी करण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं काय होतं, मला कुणाला सेफ गार्ड करायचं होतं, तर सेकंड पॉइंटला, कारण की तिथं रिस्क काय आहे, खूप जास्त आहे. असं आपण करू शकतो मशीन रिस्क असेसमेंट सर्वे. लक्षात येते? ज्याला आपण हिरा सुद्धा म्हटले. हजार्ड आयडेंटिफिकेशन, हजार्ड मी शोधले, काय हजार्ड आहे, आणि त्याच्यापासून रिस्क काय केली, मी कॅल्क्युलेट केली. सोपं आहे बाळांनो, दॅट इज द पॉइंट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग हा हेरिकेन्सीचा सेफ गार्ड कंट्रोलचा मी फॉर्म्युला तुम्हाला सांगितला होता. व्हेरी इम्पॉर्टंट बाळांनो. इथून कायम आपण वरून खाली यायचं. मोस्ट इफेक्टिव्ह वर ठेवायचा, लास्ट इफेक्टिव्ह खाली ठेवायचा. कधी लक्षात ठेवा की याचा जो लॉ आहे तो असा दाखवला जातो. हे बघा, दिस इज द प्रॉपर सिम्बॉल ऑफ हेरिकेन्सी कंट्रोल. व्हॉट इज, की तुम्ही पहिल्यांदा काय करायचंय, हजार्डला रिमूव्ह करायचं. एलिमिनेशन इज द फर्स्ट प्रेफरन्स. पहिला प्रेफरन्स आहे इलिमिनेशन द हजार्ड. सेकंड प्रेफरन्स आहे सबस्टिट्यूशन. आपण काहीतरी वेगळं तिथं अप्लाय करू शकतो का हे बघायचं. इलिमिनेशन होत नाहीये ना, मग मी सबस्टिट्यूशन येणार. जर इलिमिनेशनला तो हजार जातच असेल तर हे खालचे वापरायची गरज नाही. जर मी इलिमिनेशन करू शकत नसेल तर मी सबस्टिट्यूशन करणार आहे. सबस्टिट्यूशन नसेल तर आपला इंजिनिअरिंग कंट्रोल पार्ट येतो. आयसोलेट पीपल फ्रॉम द हजार्ड. बघा, पहिल्यांदा इलिमिनेट होतोय का बघणार. इलिमिनेट नाही होत तर मी रिप्लेस करायचा प्रयत्न करणार, तिथं काहीतरी दुसरं यूज करायचं, कमी हजार्ड यूज करायचा प्रयत्न करणार. ते पण बघ नाही तर मी त्याला इंजिनिअरिंग कंट्रोल देणार, म्हणजे त्याला काय करणार, बॅरियर्स लावणार, विच इज आवर मेन चॅप्टर. ओके, गार्डनिंग, इंजिनिअरिंग कंट्रोल. आणि नंतर मी काय करणार, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल करणार, की तिथं मी साइन बोर्ड लावेन, ट्रेनिंग देईन त्यांना प्रॉपर, बरोबर. आणि पीपी इज द लास्ट थिंग. हे माझं वाक्य लाईफ टाइम लक्षात ठेवा. पीपी, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, इज द लास्ट थिंग टू बी सेफ टू द वर्कर. वर्करला सेफ ठेवण्यासाठी पीपी ही सर्वात शेवटची गोष्ट आहे. ओके, दिस इज ऑल अबाउट हिराची सेफगार्ड कंट्रोल. ओके, बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल. हा छोटा छोटा सेशन आपण घेतोय. आता मी तुम्हाला याच्या नोट्स पाठवतो, म्हणजे हा चार्ट पाठवतो, तो तुम्ही बघा. त्याचबरोबर मी हे हिऱ्याची सेफगार्ड कंट्रोल्स पाठवतो आणि ही डायग्राम पाठवतो, ती लिहून काढा. ठीक आहे. ओके, हे छोटे छोटे सेशन्स फार महत्वाचे आहेत बाळांनो. आपण अजून पुढे जाणार आहोत. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस. बघा काय करणार आहे आपण, तुम्ही वाचा, तुम्हाला नोट्स ऑलरेडी दिलेले आहेत मी. डिझाईन अँड सिलेक्शन क्रायटेरिया ऑफ सेफगार्ड. सेफगार्ड म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन कसं होतं ते तो आपल्याला झाले. बॅरियर गार्ड, सेफगार्ड डिव्हाइसेस, लोकेशन, अवेअरनेस मीन्स. अवेअरनेस मीन्स म्हणजे पोस्टर्स वगैरे. ट्रेनिंग अँड प्रोसिजर्स, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. लास्टला येतो ना हा सगळं. म्हणजे प्रत्येकाचं आपण एक्सप्लेन करणार आहे. हे बॅरियर गार्ड आहेत, नंतर इंटरलॉकिंग गार्ड आहेत, हे सगळे मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, अजून 3-4 लेक्चर मध्ये हे संपून जाईल. 3-4-5 लेक्चर तरी लागतील. ठीक आहे, हे सगळं आपण घेणार आहोत. इज दॅट क्लिअर? काइंडली बी स्टडीड. मी आज जे सांगितलं ते सांगितलं. रिस्क म्हणजे काय, लाईटलीहूड आणि कॉन्सिक्वेन्सेसचा काय आहे, ओळखताय. अनलाईकली, मायनर, प्रोबॅबल, मेजर. प्रोबॅबल म्हणजे काय, पॉसिबल. काय म्हणतंय,
पॉसिबल आणि इथं म्हणले प्रोबॅबल. चालेल, काय बरोबर. आणि इकडे काय मायनर, सिरियस, मेजर आणि शेवटचं फेटल. त्यांचे मार्क द्यायचे, तिथं क्वांटिफिकेशन करायचं आणि रिस्क काढायची आपल्याला. दॅट इज द पॉइंट. ओके, थँक्यू. चेक करा सर्वांनी प्लीज.